रविलो देखो नक्षकती ऋषीश्वर त्याची केवी देखे वाळी नर वानर अगोचर श्रीराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। तुमचा अनुग्रह गणेशू जे दे आपुला सोरसू ते सरस्वती पर्यसू बाळका हाती तैसे साधू श्रुत्य सज्ञान तेही मानावे सद्गुरु समान त्यांचे संवाद आपण सर्वस्वेशी असो श्री गणेशाला आणि संत श्रोत्याच्या नतमस्तक होऊन कथेचा अनुसंधान वेड्या वाकड्या शब्दाने कारण तुमच्या आशीर्वादाने जे दोन शब्द येतील त्याचा सांगण्याचा प्रयत्न करेन। कसं हे असो बहु पंडितू धरून बाळकाचा हातू वळी लिहित सेवेक तू आपणची जसं पहिल्या सूट शाळेत गेल्यावर मास्तराने एक दोन आपल्या हाताला धरून द्यावा तसं तुमच्या आशीर्वादानं जे येईल ते सांगण्याचा प्रयत्न करेन। हा कथेचा अनुसंधान असा आहे जे असणारा कुणालाच दिसत नाही असा असणारा ऋषीला नाही मुनीला नाही तो परमात्मा जसं अर्जुनाची प्रतिज्ञे प्राप्ती न्या दिवसा लपविला गवस्ती लावून या जद्रता शिख्याती सुभद्रापती वाचविला आणि तसा असणारा या सुग्रीवाला वाचवायचा आहे त्याच्यामुळे असणारी ही प्रभू रामचंद्राचा हा लावाजमा आहे खटाटूप आहे अशी असणारी अवस्था आहे आणि या अवस्थेमध्ये त्या भक्ताला घेऊन आणि त्या किष्किंधे नगरी पर्यंत गेलेले आहे। गोचरान दिसे अगोचरो हे तव मूळचे ब्रह्मसूत्र जवळी आता श्री रामचंद्र रण देखती कशी परिस्थिती आहे खेचर भुचर आता इतक्या काय खोलातलं मला समजत नाही आता तुमचं तुम्ही समजून घ्या मी आपला आदर पावणारा माणूस आहे खोल नाही आणि खेचर भुचर जे आहेत ज्ञानवान गुणवान त्यांनी सुद्धा असणारा हा न दिसणारा प्रभू रामचंद्र आहे आणि या असणाऱ्या वानराला म्हणजे या वालीला कसा दिसन असा असणारा ग्रंथकर्त्याचं म्हणणं आहे। असो हे कथा विस्तार श्रीराम कोण नव्हे गोचर साधू जाणती हा विचार श्री रामचंद्र गुह्य गुप्त प्रभू रामचंद्र गुह्य गुप्त आहे आणि ह्या कुणालाच न दिसणारी व्यक्ती आहे परंतु ज्याच्यावर संकट येईल त्याचा असणारा निवारण करणारा हा प्रभू रामचंद्र आहे। दीन आणि दुर्बळासी सुखरासी हरिकथा असा असणारा सगळ्याला सुखी करणारा हा प्रभू रामचंद्र आहे परंतु त्याच्या मनात आल्यावर हा निर्गुणाची भेटी आलो सगुणा संगी जो असणारा निर्गुण आहे परंतु या साधू संतांनी सगुण रूपाला आणलेला आहे असा हा परमात्मा आहे। सुग्रीवे घालो नियाकाच पाहुणी श्रीरामा शिवास भोगतार्याचे उल्हास नादे आकाश दुमदुमले आणि हा सुग्रीवाला बरोबर घेऊन किष्किंधा नगरीकडे गेलेले आहेत। सुग्रीवानं सुद्धा आणि फडात उठल्यानंतर जसा लंगुटला तसं कास घातलेले आहे पहिले युद्धाला आणि कास घालून कास बळकट करून युद्धाला उभे राहत होते आणि त्या न्यायाप्रमाणे सुग्रीवानं सुद्धा आणि कास घातलेले आहे आता युद्धाला आणि वालीला पुकारणार आहे अशी अवस्था आहे। सुग्रीवाच्या गिरा गजरे दिवसा पडती नक्षत्रे डळमळली मेरू शिखरे गिरिकंदरे दुमदुमली कशी अवस्था आहे आणि त्या सुग्रीवाच्या युद्धाला जायचं म्हणल्यानंतर काय लपून छपून जायचं थोडंच आणि आरोळी ठोकीत गिरा गजर करीत आणि युद्धाला हा सुग्रीव आणि तयार झालेला आहे निघालेला आहे आणि मोठी आरोळी ठोकलेली आहे त्या सुग्रीवानं कशी आरोळी जसं असणार जे नक्षत्र आहेत त्यांनी सुद्धा असणारा आपला धीर सोडावा अशी असणारी आरोळी सुग्रीवानं आणि ठोकलेली आहे म्हणतात। दिग्गजांची बैठली टाळी
पडला वाळी आईचा कोणाला बळी रडाडोळी देखोनी. आणि अशी असणारी आरोळी आणि त्या वालीनं ऐकलेले आहे. आणि 7 दिशाला 7 हाती, बरोबर आहे का? आणि त्या दिग्गजांची कांठाळी बसलेली आहे. 7 दिशाला 7 जे परतवीला आवरून धरणारे आणि त्यांची कांठाळी बसलेली आहे. त्यावेळेस वालीला वाटलं असा असणारा कोण वीर आणि या किष्किंधेवर आणि आक्रमण करण्यासाठी आलेला आहे. अशी असणारी अवस्था सुग्रीव आपलं वालीच्या मनामध्ये आलेली आहे. दूत सांगती वालीसी सुग्रीवाले उदासी हे सामर्थ्य नाही त्याची शक्ती आणारीसी दिसतसे. त्यावेळेस आणि सुताने सांगितलं हे वाली महाराज आणि सुग्रीव आणि युद्धासाठी आलेला आहे अशी असणारी बातमी. आणि त्या वालीला पोहोचल्यानंतर वाली सुद्धा असणारा काय साधा भोळा नव्हता त्यावेळेस. आणि 2च महिने झाले आणि त्या सुग्रीवाला आणि मारून लावले. तो 4 महिन्याला 6 महिन्याला येत होता. 6 महिन्याला येत होता. परंतु त्याच्या मागे काहीतरी कारण असेल म्हणून असणार